सर्वप्रथम भूमकर सर आणि त्यांच्या सगळ्या टीमला म्हणजे अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांच्या अगोदर आभार. आणि आता ऐका, सगळ्यात पहिले दुसरं काही बोलल्यापेक्षा लय भारी म्हणजे क्लासच लय भारी. आता बोलायचं असं होतं की मी येताना माझ्या मुलाला सोबत घेऊन आलो. त्याचं रिझन काय थोडंसं ऐका. पहिल्यांदा वय 100 वर्ष होतं असं मला वाटतं आणि 25 वर्ष शिक्षणात घातले की नंतर त्याला 75 वर्ष जगायचं होतं. आता सरासरी वय 60 वर्ष आहे. समजा तो 25 वर्षापर्यंत शिकला तर खाली 35 वर्ष उरले. 35 पैकी 17.5 झोपणार, 17.5 वर्षच तो जगणार. कारण की त्याचं कारण असं आहे की मी माझ्या मुलाला जेव्हा आणलं तेव्हा माझे भाऊ बहीण माझे मित्र मला म्हटलं की तुम्ही यार हे पोराला हे नादी कशाला लावायला लागलं. मी म्हटलं माझं पोरग आहे, मी त्याला कशाचे नाद लावेन. मग मी त्याला अगोदर काय शिकवलं माहिती आहे का. त्याला मी अगोदर पैसे मोजत शिकवलं. आपल्या हॉलमध्ये कोणी बँकर असेल मला माहीत नाही, पण एखादी गड्डी जर असेल तर तुम्ही देऊ शकता त्याच्या हातामध्ये कॅशची. त्याच्या इतकी स्पीडनं कोणी पण मोजून दाखवा मला. त्याला मी अगोदर ते शिकवलं. ओके. आणि मग काय माहिती आहे का, मला पेन्शन आहे बरं का सर. सरांचे खूप खूप आभार. खरंच सर तुम्ही आम्हाला खूप काही म्हणजे शिकवलं आहे. आणि याच्यानंतरच्या वर्षभराच्या नंतर माझा मुलगा तर शिकणार आहे, त्याला मी सेमी क्लासमध्ये टाकलं आहे अगदी पॉलिटेक्निकमध्ये. 17-18 वर्षी त्याचं पॉलिटेक्निक पूर्ण होऊन तो बांधकाम करायला सुरुवात करेल. त्याच्यासोबत त्याच्या जोडीला मला पेन्शन आहे. माझ्या बायकोचं माझं पोट भरणार आहे इतके शंका नाही. माझ्या इथलं एक दमडीसुद्धा त्याला देणार नाही याच्यात पण शंका नाही. तुला काय करायचं आता हाऊस करून घे, शिकायचं शिकून घे. मग आता मी 3 लाख रुपयाची ॲडजस्टमेंट करून ठेवली आहे. महिनाभर पेपर ट्रेडिंग करणार आहे. तुमचं काही कोणाचं ऐकणार नाही. महिनाभरानंतर लगेच सुरू करणार. सगळ्यांचे आभार सर. तुमचे पूर्ण टीमचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.